आपल्याला पाहिजे त्या आकाराची मस्त कुरकुरीत अशी पाणीपुरीची पुरी घरच्या घरी अगदी सहज करता येते आणि तेही चांगलं तेल आणि बाकीचंही सगळं चांगलं साहित्य वापरून। पाणीपुरीच्या पुऱ्या बाजारात अगदी सहज मिळत असताना घरी कशाला करत बसायच्या असं तुम्हाला वाटतं का? पण फ्रेंड्स, बाहेरच्या पुऱ्या तळण्यासाठी जे तेल वापरलेलं असतं ते सहसा निकृष्ट क्वालिटीचं तर असतंच, पण ते अनेकदा वापरलेलं असतं। त्यामुळे त्यातून सॅच्युरेटेड फॅट्स आपल्या पोटात जातात, ज्यामुळे सध्याचे अनेक कॉमन आजार होऊ शकतात। चला बघूया माझी मैदा नसलेली पुऱ्यांची सोपी रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। पाणीपुरीच्या पुऱ्या करण्यासाठी आपण 2 वाट्या बारीक रवा आणि अर्धी वाटी कणिक घेऊ। मीठ घालू। मोठी चिमूटभर खाण्याचा सोडा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घेऊ। तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यातही अशी मऊसर कणिक मळून घेऊ शकता। अगदी साध्या मिक्सरवरही हे काम तुम्ही करू शकता। पुरी जर जास्त खुसखुशीत पाहिजे असेल तर यात एखादा टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालून पीठ भिजवा। पिठाचा गोळा मळला गेल्यावर असा भरपूर मळून घ्या। गोळा जितका चांगला मळला जाईल तितक्या पुऱ्या चांगल्या होतात। आता कणिक झाकून ठेवूया। आपण कणिक झाकून ठेवली होती त्याला 30-40 मिनिटं झाली आहेत। हे बघा, कणिक किती छान भिजून मऊ झाली आहे। आता कणिक परत थोडी चांगली मळून घेऊया। मळलेल्या कणकेचा लहान आकाराचा उंडा करून घेऊ। तयार उंड्याची एकसारखी पातळ पोळी लाटून घेऊ। चिकटलेली पोळी उचलण्यापेक्षा असं पोळपाटच फिरवायचं, नाहीतर पोळी उचलल्यावर आकसते, मग ती परत लाटत बसायला लागते। पोळी पूर्ण लाटून झाल्यावर त्यातून पुऱ्या कातून घेऊ। पुऱ्या कातण्यासाठी एखादा स्टीलचा डबा, झाकण, वाटी किंवा कुकी कटर असं काहीही वापरू शकता। हे पहा, एवढ्या पोळीत 12 पुऱ्या झाल्या आहेत। आता मधली पोळी काढून टाकू। हे काम काळजीपूर्वक करायला लागतं। आता तापलेल्या तेलात पुऱ्या सोडू। तेलात पुरी सोडल्यावर बघा कशी लगेच फुलतीये। फुललेली पुरी खालून सोनेरी झाल्यावर उलटवून घेऊ। दोन्ही बाजूनी सोनेरी झाल्यावर काढून घेऊ। आता दुसरा घणा घालू। पुरी जर तेलात घातल्यावर लगेच आपोआप फुगली नाही तर पुरीला अलगद झारा लावायचा। झारा लावल्यावर पुरी फुगतेच। आपण मोठ्या गॅसवर आधी तेल चांगलं तापवून घेतलं आणि नंतर गॅस मंद करून त्यात पुऱ्या सोडल्या। हे बघा, किती मस्त छोट्या छोट्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। मी एक पुरी फोडून दाखवते। हे बघा, किती मस्त कुरकुरीत झाली आहे पुरी। या साधारण 100च्या वर फुगलेल्या पुऱ्या झाल्या आहेत आणि त्यातल्या फक्त 8-10 पुऱ्या फुगल्या नाही आहेत। या न फुगलेल्या पुऱ्या आपण भेळपुरी किंवा शेवपुरीसाठी वापरू शकतो। तयार पुऱ्या वापरून अशी मस्त चटपटीत आणि हायजेनिक पाणीपुरी, शेवपुरी घरच्या घरी करून एन्जॉय करा। पाणीपुरीची पुरी करून थंड झाल्यावर चांगल्या डब्यात भरून ठेवल्या तर 10-12 दिवसही छान राहतात। जर कधी हवेमुळे पुऱ्या मऊ पडल्या तर मायक्रोवेव्हमध्ये एखादा मिनिट गरम करून घ्या। पुऱ्या परत मस्त कुरकुरीत होतात। पाणीपुरीसाठी चटण्या, बाकी मसाला कसा करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। खूप टेस्टी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। आजचा चटपटीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग!